घरारण वाजलं बार. थोडासा तर खर्च करायलाच पाहिजे ना. त्याला इंग्लिशमध्ये बोलतात स्लरी स्लरी. कोलीन मावशी आली दारावर, ही आवरी कोलबी दिली. फुकट नाही हो, इकती दिली इकती. 100 दिली, बरी दिली ना. थांबा हो, दाखवते. तुम्हाला दिसत नाही ना, मी ताट आडवा करते तर पाणी पडते, म्हणून मी नीट दाखवते. थांबा. तर ही कोलबी दिली म्हणा 100. आता घेतली तर चला करू. तुम्हाला आज माझी पद्धत दाखवते. मी पण बांधते ना. आता तुम्हाला मस्त माझे पद्धतीशी दाखवते ना, तशी सेम टू सेम तुम्ही करून पहा. या अग्रिक विंगची पद्धत दाखवते, ती तुम्ही करून. पहिले साफ करायला लागल ना, पहिले साफ करून घेऊ. चला तर मंडळी, कोलबी आपली साफ करून झाली ना. सगळ्याचं काही सोरं नाही काढलं, अर्ध्याचं सोरं ठेवलं ना. अर्धी सगळीच साफ केली. आमच्या घरात 2 प्रकारची माणसं आहेत. एकाला लागतं सगळा साल काढून, एकाला लागतं सोरा ठेवून. तुम्ही बघत असाल घरारण वाजलं 12 वाजलं का मग मी जेवणाला सुरुवात करतं. म्हणजे कसं, घरांची माणसं येताना 1-1:30 वाजतं. मग 12ला केला तर तो परत तापवायला नको. मी काय गप्पा मारत बसली, रेसिपी स्टार्ट करू. चला, पहिला काय काय साहित्य घेतलाय ना, तो तुम्हाला दाखवतंय ना. मग डायरेक्ट आपण फोडणी. तर मी घेतला आला लसूण, गरम मसाला, कांदा, कोथिंबीर, मीठ, हळद, मसाला, टोमॅटोची पेस्ट, नयो हाय कांदा खोबऱ्याचा वाटण, नई बटाटी कोलबींचे कालवण टाकाला. ही आहे आपली कोलबी. झाला. तर एकच इन्ग्रेडियंट दाखवलाय नाही हो, तो दाखवीन मी व्हिडिओचे शेवटला. म्हणून तुम्ही व्हिडिओ नीट बघा ना. काय दाखवला नसेल याचा विचार करा तोपर्यंत. चला रेसिपीला स्टार्ट करू. फोडणीला तर टाकून झाली आणि पाणी ठेवलाय वाफेवर. थोडीशी शिजून देवाची ना, मग बाकीचा बघू आपण. पण मंडळी, ही मिनी घेतलेली रिंग लाईट. अजून माझी सुरुवातच आहे ना. मिनी सुरुवातीला 2000 खर्च केला ये रिंग लाईटला ना, ये ट्रायपॉडला. हसो. आता थोडासा तर खर्च करायलाच पाहिजे ना. पण तुम्ही सबस्क्राईब करा हो. सगळे पदार्थ टाकून झाले, कालवर रेडी पण झाला. मग तुम्ही आता विचार करा टाकायचा काय राहिलाय. तर एक पदार्थ टाकायचा राहिलाय, तो मी आता तुम्हाला सांगते काय करायचा.
जुरूसा तांदळाचा पीठ ठेवायचा. तांदळाचा पीठ जेवायचा ना डायरेक्ट लावू शकतो, नाही तर मग काय करायचा, असा वाटीन जेवायचा. त्यात टाकायचा थोडासा पाणी आणि तो कालवाचा. याला इंग्लिशमध्ये बोलतात स्लरी. स्लरी ही मिनी तांदळाच्या पिठाची स्लरी बनवली का. आता ही स्लरी टाकायची कालवणात आणि 1 मिनिटांनी गॅस बंद करायचा का आपला कालवण रेडी. चला तर कोलंबीचा कालवण तर तयार झाला ना. माझ्या पद्धतीने तांदळाचा पीठ लावूनशी एकदा करूनशी पा, नक्की तुम्हाला आवरल ना. जाम भारी टेस्टी होईल. आजची रेसिपी आवडली असेल तर काय करायचं तुम्हाला तर माहितीच आहे ना. अजून जेवायला टाईम आहे, तोपर्यंत मी हा आवरा झालेला सगळा पसारा उरकते. तोपर्यंत तुम्ही मात्र लाईक शेअर करा, सबस्क्राईब करा. चला बाय बाय.